निलेश लंके खरंच विधानसभा निवडणूक लढवणार का? पडद्यामागचं राजकारण नेमकं काय? अहिल्यानगर जिल्ह्यात 2024ची लोकसभा निवडणूक राज्यभर गाजली. भाजपच्या डॉक्टर सुजय विखे पाटलांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते निलेश लंके खासदार झाले. मात्र आता त्याच निलेश लंकेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याचं भाष्य केल्यानं राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्यात. 2च दिवसात निलेश लंकेंनी हे विधान म्हणजे गुगली होते असं म्हणत घुमजाव केलाय. त्यांच्या या वक्तव्यावर सध्या राजकीय चर्चांना उधाण आलं. 1991-92च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार यशवंतराव गडाख यांच्यात झाली होती. दोघेही जिल्ह्यातील दिग्गज नेते. बाळासाहेब विखे पाटलांना काँग्रेसचे तिकीट मिळू नये आणि त्यांचा पराभव व्हावा यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना या निवडणुकीत जातीने लक्ष द्यायला लावलं होतं, असं राजकीय विश्लेषक सांगतात. शरद पवारांनी काँग्रेसकडून तत्कालीन खासदार यशवंतराव गडाख यांना उमेदवारी दिली. बाळासाहेब विखे पाटलांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागूनही त्यांना ती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलं. या निवडणुकीत बाळासाहेब विखे पाटलांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा घेत विखे पाटलांनी न्यायालयात दावा दाखल केला. हा खटला विखे पाटलांनी जिंकला. गडाखांचं पद गेलं. 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी आली. शरद पवारांची राजकीय कारकीर्दही धोक्यात आली होती. या घटनेची सल शरद पवारांना अजूनही असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर 2019मध्ये डॉक्टर सुजय विखे पाटलांनी आघाडीतील पक्षांना उमेदवारी मागितली होती. मात्र नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार नव्हती आणि विखे पाटलांना उमेदवारी द्यायलाही तयार होईना. अखेर डॉक्टर सुजय विखे पाटलांनी भाजपकडून उमेदवारी करत विजय मिळवला. विखे पाटलांना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी निलेश लंकेंना बळ देण्यास सुरुवात केली. त्यावेळी ते पारनेरचे आमदार होते. महाविकास आघाडीची यंत्रणा लंकेंच्या पाठीशी एकवटली. यातच भाजपमध्ये नवे जुने असे 2 गट दिसून येऊ लागले. नाराज जुन्या नेत्यांनी सुजय विखे पाटलांना 2024च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी लंकेंना मदत केल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. निलेश लंके खासदार होऊन आता 2 वर्षे झाली आहेत. या कालावधीत विधानसभा निवडणुकीत राणी लंके यांचा पराभव झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही वेगात बदलली आहेत. यातच 2 दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना निलेश लंके म्हणाले, कुणाची तरी जिरवायची होती म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवली. मात्र आता येणारी विधानसभा निवडणूक मी स्वतः लढणार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. या संदर्भात पत्रकारांनी डॉक्टर सुजय विखे पाटलांना विचारताच त्यांनी आमच्या सर्व महायुतीच्या लोकांची इच्छा आहे की त्यांनी लोकसभा लढवावी. त्यांनी जर लढवायची नाही असं ठरवलं असेल तर तो सर्व मतदारांचा मोठा अपमान असल्याची खोचक टीका सुजय विखे पाटलांनी केली होती. त्यानंतर 2च दिवसात निलेश लंके यांनी सांगितले की मी एक गुगली टाकली आणि लगेच रिप्लाय आला. राजकारणात अशीच खिळी समजून घेतली पाहिजे. त्यामुळेच मी आमदार आणि खासदार होऊ शकलो. या बदलत्या विधानांमुळे राजकीय चर्चांना जिल्ह्यात उधाण आलंय. निलेश लंके अशी वक्तव्य करून नवीन राजकीय समीकरण मांडण्याचा प्रयत्न करत आहेत का, की जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांशी जुळवून घेत आहेत? या विषयांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स टॉक मराठीला फॉलो करायला विसरू नका.